देवराई ही संकल्पना आहे हां. देवासाठी राखून ठेवलेलं जंगल. हो. तर आम्ही डायरेक्ट माहिती वगैरे देण्यापेक्षा आम्ही त्या पद्धतीने वातावरणात निर्मिती म्हणजे वातावरण निर्मिती तयार केली हां. आणि जगातनं नाहीशी झालेली झाडं आहेत ही डाव्या हाताला. हां. ही जगातल्या 40 देशातल्या देवऱ्या आहेत आणि याला म्हणजे गेले वर्षभर माझा अभ्यास चालू आहे याच्यावर. त्याच्यातनं मग मी ते पेंटिंग केली. मी कमर्शियल आर्टिस्ट. ओके. पेंटिंग, स्कल्पचर वगैरे मी करतो. हां. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरात एक प्रदर्शन आयोजित केले होते. यावेळी मान्य श्री अतुल वाघ आपणास माहिती सांगताना खाली संकल्पना आहे. पेंटिंग माझेच आहेत ते सगळे. अतुल वाघ. अतुल वाघ. हम्म. कुठले पेंटिंग आपले? ते सगळे सगळे आपण केले. हो ती छान. अरे वा, छान. अं, काय या- संकल्पना म्हणाल तुम्ही याची? देवराई ही संकल्पना आहे हां. देवासाठी राखून ठेवलेलं जंगल. हो. तर आम्ही डायरेक्ट माहिती वगैरे देण्यापेक्षा आम्ही त्या पद्धतीने वातावरणात निर्मिती म्हणजे वातावरण निर्मिती तयार केली हां. आणि जगातनं नाहीशी झालेली झाडं आहेत ही डाव्या हाताला. हां. ही जगातल्या 40 देशातल्या देवऱ्या आहेत आणि याला म्हणजे गेले वर्षभर माझा अभ्यास चालू आहे याच्यावर. त्याच्यातनं मग मी ते पेंटिंग केली. मी कमर्शियल आर्टिस्ट. ओके. पेंटिंग, स्कल्पचर वगैरे मी करतो. हां. त्याच्यासाठी मी हे केलं. छान. ही युएनची संकल्पना आहे प्लास्टिक पोल्युशन. म्हणजे हां. आम्ही काय करतो असतो आमच्या ह्याच्यामध्ये
आम्ही हा विषय घेत असतो की हा. जगात काय आहे आता या वर्षीचा सब्जेक्ट तो घेतलाय. तर आम्ही याच्यात डिझास्टर ऐवजी सोल्युशन्स दिलेले, प्लास्टिक सोल्युशन. अच्छा. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की एक ट्रक प्लास्टिक पासून एक ब्लॉक बनवला तर तिची वॉल बनवू शकते, भिंत. एक ट्रक प्लास्टिक, स्वच्छ प्लास्टिक प्रेस केलं तर त्याचं ते बनतं. त्या शाळेच्या मुलांकडून आपण बाटल्यांमध्ये असे कुरकुऱ्याचे पॅकेट जर टाकून भरून घेतले, ते तारेने बांधले किंवा टायर पासून स्कल्पचर करतायत, तर ते सगळे विषय घेतले. अच्छा. आणि आम्ही तर गेले 22 वर्ष 2011 पासून निर्मल्याचं व्यवस्थापन बघतो, चतुर्शिंगीचं 9 दिवसाचं. अच्छा. हार वेगळे, फुलं वेगळी, हा. फुलं हार काढून त्याचं खत म्हणून उपयोग करतो. आणि पॉलीहाऊस करायचं असलं तर बिस्लरीच्या बाटल्यांपासून पॉलीहाऊस पण करू शकतात. आणि हे आम्ही शाळेच्या मुलांसाठी दिले, सीडी पासून काय करता येईल, पताका बनवता येतात, हे ते करून. बाकी हे आमचं ग्रीन ग्रुपचं आहे. आणि गेले आपलं 22 वर्ष आमचं हे काम झालेलं आहे. आणि आपलं ऑफिस कुठे आहे? 80,000 ऑफिस वगैरे काही नाही, अच्छा. टेकडी हेच ऑफिस आहे. आमचं 6 टेकड्यांवर काम चालतं. 80,000 झाडं आम्ही जगवतो. ओके. त्या टेकड्यांची नावं दिलेली आहे. बिफोर आफ्टर तुम्हाला हा एक दिसेल आणि मोठा बिफोर आफ्टर बाहेर लावलेला आहे. ARI टेकडी, हनुमान टेकडी, चतुर्शिंगी टेकडी, हे बघा बिफोर आफ्टर आहे. काय होतं आणि आता कसं आहे. आम्ही अख्खा डोंगर ठिबक केलेला आहे. सीसीटी केलाय, आमची स्वतःची नर्सरी. आम्ही स्वतः बनवतो. तुम्हाला गव्हर्नमेंट कडनं काय काही गरज नाही. आम्हाला एनजीओ आहेत, IT कंपन्यांचे आम्हाला फंड असतात, त्यामुळे आम्हाला त्याची काही गरज नाहीये. ओके. पण ते कधी थोडीफार जी मदत देतात ती आम्ही घेतो. वॉटर टँकर आहे किंवा जे कुठे काय गरज नाही. हे काम करताना काय अडचण येत नाही का, म्हणजे हे असं तुम्ही करता? ही अडचण बनवा. अच्छा. म्हणजे झाडं पण त्याच्यासाठी आम्ही काय करतो, फायर लाईन वगैरे पूर्व तयारी करून ठेवलेली असते. तरी पण काही असतात लोक, त्यांच्यामुळे होतो. पण मग आम्ही तेवढ्यावर थांबत नाही, आमचं काम चालत आहे. 2-4% झाडांना फरक पडतो. हे बघा, हा बिफोर आफ्टर. आणि म्हणजे तुम्ही घनवनची संकल्पना आहे, त्याच्यावर आम्ही हे जंगल केलेलं. आणि हे आम्ही आमचं कम्युनिटी हे दिलेलं, हे स्कॅन केलं की तुम्हाला फक्त व्हॉट्सअपला हे येत राहणार. अच्छा. आता या आठवड्यात काय कार्यक्रम आहे, ओके. तुम्हाला शक्य असेल बरोबर. आम्ही हे दिलेलं. बाकी निर्मल्याचं दाखवलं. हे बघा, एका झाडावर किती आमच्या गळती. सोसायटी आहे. अच्छा. हे कुठे आहे? त्यांची सोसायटी चतुर्शिंगी टेकडीवर. अच्छा. आम्ही शाळांमध्ये पण वेगवेगळे हे घेत असतो. ऍक्टिव्हिटी संकल्पना त्या शाळांसाठी केलेली आहे. 80 देशात, 40 देशांमध्ये कसे आणि ते कसे गलवण राबवत आहेत, त्या पद्धतीने आम्ही ही माहिती प्रत्येक शाळांमध्ये देत असतो. आता या वर्षीची आमची संकल्पना देवराई, तर आम्ही या सगळ्या शाळांमध्ये तर देवराई, घनवन ह्याच्याबद्दलचेच माहिती देण्यासाठीचे पॅनल बनवले. हे इथे शाळांमध्ये आम्ही भारतीय विद्याभवन स्कूल आहे, या इथे एक स्कूल आहे. बाकी वेगवेगळे जे प्रदर्शन होतील आता पुण्यामध्ये पर्यावरणावरचे, तिथं आमचं प्रेझेंटेशन मांडलं. म्हणजे आता जे लोक बघतायत तसे अजून बऱ्याचशा लोकांसाठी करणार. बाकी हे आमची टेकड्यांची नावं, ही आमची माणसं. आणि हे बघा, 2004ला टेकडी किती फरक पडला हे दिसेल. आणि आमचे आदर्श हे फेमस एन्व्हायरमेंटल त्यांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो. जगाला नाहीशी झालेली झाडं तुम्ही बघण्यासारखे आहे. ते बघा, यातलं एक झाड तर असं की त्याला सोन्याचा भाव, म्हणजे हस्तिदंताचा रेट आहे. आफ्रिकन वूडला ब्लॅकवूड आहे. लाकूडच काळ जळालेलं नाही, लाकडातच ते आता अवेलेबलच नाही होते जगात. आता हे कुठे आहे सध्या? आफ्रिका, फक्त आफ्रिकेमध्ये. आणि हे सगळी अशी झाड आहेत, यातली तर इथं चित्रातच आहे. कदाचित आता आपण जी झाडं बघतो ती कदाचित आपल्या 2 पिढ्या पुढे त्यांना आपण चित्रात दाखवू, बरोबर, की अशी झाडं होती, काही होती. ही परिस्थिती होऊ नये म्हणून आम्ही ही काळजी घेत असतो. आणि आपली घेतलं काही माहिती
हे माझं एक काचेचं इकडे हे सगळं तुटलेल्या बांगड्यांपासून बनलेले आहेत त्या वस्तू सगळ्या. त्यांना एकदा भेटलेलं असं मला वाटतंय. हो, चतुर्शिंगी इथं इथं कार्यक्रम वगैरे होता एकदा वाटतं. त्यांच्या स्मरणार्थ मी 700 झाडं चतुर्शिंगी टेकडीवर लावली. ते बघा वय वर्ष 85 होते तेव्हापासून काम सुरू करत. हे सगळं त्यांनी केलं ना. नाही हे यांनी केलं हे त्यांचे त्यांच्या सर्व्हिस काम करणारे एक जण आहेत. माझ्या वडिलांची कला यांनी जतन केली. अच्छा. म्हणून मी यांना दरवर्षी इथं आमचा स्टॉल होतो की माझ्या वडिलांची आर्ट हा माणूस ज्या पद्धतीने ठीक आहे त्यांच्याकडे त्यांच्या बरोबर हे बरोबर असताना ते ऐकेल तर मग चला त्यांना मी म्हणत होतो की कलाकारांना मी भेटलो. मला आता आठवलं इथं असंच प्रदर्शन होतं तेव्हा बसले होते ते डेमॉन्स्ट्रेशन घ्यायचं होतं तेव्हा त्यांना. हो. थँक्यू सर. बाकी हो बघतोच. त्यांचं एक चांगलं